नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चंद्रकांत दादा, तुम्ही खरे बोलतात. खचलेत बिचारे सांगली पोलीस. गुंडांच्या दहशतीने अवैध व्यवसायांच्या उच्छादाने नागरिकांचे खच्चीकरण एक वेळ झाले तरी चालेल, पण बिचाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य खचले नाही पाहिजे. अशा अर्थाने आपली काळजी घेणारे नेते पाहून पोलिसांचे हृदय भरून आले. काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते पोलिसांवर तुटून पडले असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांचे मनोधैर्य टिकावे म्हणून या वादात उडी घेतली. मात्र पोलिसांना मनोधैर्य खचण्यापेक्षा येथील नेत्यांच्या दबावतंत्राच्या वेदना अधिक आहेत. या वेदना पाचवीला पुजल्या असल्याने नागरिकांच्या आयुष्यातील वेदनांचे ग्रहणही कायम आहे. सांगलीच्या वेदांत बंडगर या निष्पाप शाळकरी मुलाचा खून झाल्यानंतर हा प्रश्न तीव्रतेने मांडला जात आहे. एरवी पक्षीय स्तरावरच्या भांडणात हिरिरीने सहभागी होणारे बरेच राजकीय नेते कायदा व सुव्यवस्थेचा विषय आला की मौन बाळगतात. कारण आपलेच दात आणि आपलेच होठ या म्हणीप्रमाणे त्यांची मजबुरी समोर येते. जतच्या माळरानापासून ईश्वरपूरच्या बाजारपर्यंत आणि खानापूरच्या घाटमाथ्यापासून शिराळ्याच्या डोंगर वस्त्यांपर्यंत मटका, दारू अड्डे, अवैध सावकारी यांचे संचालन राजकीय नेते करत आहेत. राजकीय पदाधिकारी किंवा नेत्यांच्या बगलबच्चांना नेत्यांचे संरक्षण कवच लाभलेलं असतं. त्यामुळे या विषयावर ब्र काढण्याची त्यांची हिंमतही होत नाही. आपला निकटवर्तीय माणूस जर एखाद्या प्रकरणात अडकलाच तर पोलिसांवर दबाव टाकून त्याला अलगद बाहेर काढण्याच्या कलेत येथील काही नेते पारंगत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात या अवैध व्यवसायात राजकारण्यांचा सहभाग यापूर्वी स्पष्टही झाला आहे. वाळू, मुरुम, मातीच्या अवैध उत्खननापासून मोर, चंदनाच्या तस्करीपर्यंत राजकीय लोकांचे लागेबांधे यापूर्वीही स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे हातच्या कंकणाला आरशाची गरज उरली नाही असं म्हणता येईल.